आता मी टमाटर लावलेलं आहे एकरभर, 1 एकर टमाटा आहे. तर समजा आपल्याला 1 लाख रुपये मेंटेनन्स असतं टमाट्याला. या दिवसात खूप व्हायरल असतात त्याच्यावर. तर त्याच्यामध्ये आपल्याकडे भांडवलच नव्हतं. पहिले शेतीत उत्पन्नच व्हायचं नाही तर भांडवल कुठे. या 2 वर्षामध्ये आपल्याला शेती प्लसमध्ये राहिली. त्याच्यामुळं आपण त्याच्यात कुटुंब धकून भांडवल झालं आपल्याकडं. त्या भांडवलावर आपलं उत्पन्न वाढलं. उत्पन्न वाढल्यामुळं कसं आहे, आणखीन प्रगती झाली. आपल्याकडे ड्रीप आहे, सिंचनाचं म्हणजे सगळं व्यवस्थित करून टाकलेलं आहे आपण. माझ्याकडे कांदा लागवडीच्या वेळेस 50 मजूर राहते, काढता वेळेस राहते. डेली माझ्याकडे 10 माणसं आहेत डेली कामाला रोज. म्हणजे एक कंडिशन आमची अशी होती की आम्हालाच काम नव्हतं. मशीन भेटली आम्हाला नाम फाउंडेशनची. नाल्याचं खोलीकरण केलं आणि त्याची दोन्ही साईडला बांध टाकण्यात आला. आपलं नाही तर नाल्याचं पाणी गेलं की सपडा साफ होता. काहीच पिकायचं नाही शेतीत. आणि आम्हाला समजा हे नाम फाउंडेशन जर माहीत झालं नसलं तर आमची शेती अजून काही बी आम्ही त्याच जागी राहिली असती. आमची परिस्थिती एवढी बिकट होती की आम्हाला स्प्रिंकलर सेट पण घ्यायचा समजा क्षमता नव्हती, आमच्या खिशात पैसे नव्हते. तर आज आम्ही 5-5 एकरला ठिबक करतो. एकरी कमीत कमी 100-150 क्विंटल आम्हाला कांदा झाला. 150 क्विंटल. तर कोणाला समजा ते पुढच्या शेतकऱ्याला एवढे आहे विनंती की बुवा तुम्ही जर करायचं असलं नाम फाउंडेशन संघ संपर्क करा. जवळपास कोणाजवळ माहिती घ्या. बुवा जसे गोदा फार्मनं आम्हाला माहिती दिली तशी कोणाजवळ माहिती घ्या आणि तुम्ही पुढे तुमचं काम तसं चालू करा. वैयक्तिक 1 रुपयाही एक्स्ट्रा लागत नाही. डिझेलच्या व्यतिरिक्त पाणी साठा पण राहू शकते. तुमच्या बोरला पण पाणी वाढू शकते जवळपासच्या 100-200 मीटरमध्ये. शेती ही अशी पर्याय आहे की सांगायचं काम नाही. शेतीमध्ये खूप पिकते. शेतीमध्ये खूप माणूस पुढे जाऊ शकते, फक्त करणार का. म्हणजे आमच्या शेतीमध्ये डेव्हलप व्हायचं काही राहिलं नाही. आता डेव्हलपच व्हायली शेती. म्हणजे असं काही राहिलं नाही की बुवा हे खरडून जाते अशी मनात भीती राहिली नाही की रात्रीच पाणी येते उद्या सकाळी नायनाट होते असं काही नाही. 100% आम्हाला उत्पन्न होतेच. आता समजा निसर्गाचं ढगफुटीचं असं काही झालं तर त्याला समजा कोण टाळू शकत. नाल्याचं पाणी वावरात आलं आणि नुकसान झालं असं काही होतच नाही. आमचे उत्पन्नात वाढ झाली, आमची प्रगती झाली. नाही तर आमच्याकडे काही नव्हतं. त्याच्याबद्दल नाम फाउंडेशनचे आभार मानतो.